अधिवेशन आहे 3 तारखेपासून. साहेबांच्या आजारपणामुळे बरेच दिवस साहेबांची आमदारांना बैठकही झालेली नाही. त्याच्यामुळे ही बैठक ही म्हणजे जी अशी रेग्युलर बैठका होतात तशी अशी काही स्पेशल काही त्याला काही कारण नाही. आणि ही गोष्ट खरी आहे ना, अजित पवारांनी त्यांच्यावर आरोप झाल्यानंतर स्वतःहून राजीनामा पुढे केला होता. मला वाटतं त्यावेळेस बहुसंख्याक आमदारांनी सांगितलं तुम्ही देऊ नका, पण ते स्वतःहून खुर्चीवरनं बाजूला झाले. आणि महाराष्ट्राची परंपरा आहे की जेव्हा जेव्हा असे इतके मोठे आरोप होतात आणि त्याच्यात खास करून चौकशी यामुक्त मग या फेऱ्यांमध्ये जेव्हा माणूस अडकतो तेव्हा तो साधारण त्या सत्तेच्या वर्तुळातनं बाहेर पडतो. कारण का साधारण मानसिकता असते की सत्तेच्या वर्तुळात राहिलेल्या माणसाला पोलिसांचं अभय मिळतं, चौकशी फार काही गांभीर्याने घेतली जात नाही. आणि त्याच्यामुळे ह्या प्रक्रियेतनं आपण लांब झाला पाहिजे. अजित पवारांनी निर्णय घेतला आणि तो योग्य होता. मात्र हे सगळं स्वतःच्या मनावरती असतं ना. नैतिकता ही कोणी तुम्हाला शिकवावी लागत नाही. नैतिकता ही काय पुस्तकातनं वाचून येत नाही. नैतिकता ही तुमच्या इनबिल्ट प्रोसेसमध्ये आहे. तेव्हा अजित पवार बरोबर बोलले. त्यांनी एक इशारा दिला किंवा मी दिला होता नैतिकतेच्या आधारावर. समोरच्यांनी इशारा आपला जेव्हा पक्षप्रमुख बनतोय की मी दिला होता याचा अर्थ काय, तर तू दे. आता डायरेक्टली सांगितलं नाही, इनडायरेक्टली सांगितलं, अजून काय करणार अजितदादा. ह्याच्यात तर खरी घुसमट अजितदादांचीच झाली आहे. म्हणजे सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी प्रकार झाले त्यांच्याबरोबर. असं की त्याला काय करायचं. भेट होण्यामागे वेगळं काहीच नाही आहे. पण आरोपाच्या फैरी झाडत असताना एखादा माणूस एखाद्या माणसाबरोबर 4.5 तास बसतो हे थोडंसं खटकणार आहे. कोणी कोणाला भेटावं याच्यात काय. उद्या मला जरी धनंजय मुंडे रस्त्यावर भेटले तर मी त्यांच्याशी हात मिळवीन, एखादी मिठी मारीन, हाताला हात मारू, तिथपर्यंत सगळं चालतच राहील. पण जेव्हा आम्ही दोघं दूर जाऊ, कुठेतरी एखाद्याच्या घरी जाऊन बसू आणि 4.5 तास तिथे गप्पा मारू तर लोक साशंकतेने बघणार ना. कारण का आरोप गंभीर आहेत आणि ते केलेत एका माणसाने. आणि तोच माणूस ज्याच्यावर आरोप झालेत त्याच्यावर जाऊन 4.5 तास बसतो हे अनाकलनीय आहे. म्हणजे हे काही कळणार का हे काय म्हणजे काय आहे. त्यांचं असं म्हणणं की बातमी फोडणारा सुद्धा बीडमधला नामदार आहे, देवेंद्र फडणवीस यांना भेटेल. असं आहे की कोणी फोडली काय फोडली, बातमी फोडली, तुम्ही भेटलात की नाही हे महत्वाचं आहे. हो, तुम्ही भेटला नसता तर बातमीच फुटली नसती. बातमी फोडायला बातमीच नव्हती. आता तुम्ही भेटलात, अरे भेटला, बातमी फुटली इज नॉट इम्पॉर्टंट. इम्पॉर्टंट इज की तुम्ही भेटलात. तुम्हाला दुःख काय आहे की आमची गुप्त बातमी बैठक होती ती फुटली कशी. म्हणजे फुटली ती यांनी सांगितलं बावनकुळेंनी फोडली. मग बावनकुळेंचं नाव घ्या ना. बावनकुळेंनी पत्रकारांना सांगितलं की 4.5 तास भेटले आणि व्हॅलेंटाईन डेच्या आधी 4 दिवस भेटले, म्हणजे रोज डेच्या दिवशी भेटले. आणि त्याच्यानंतर दोघांनी व्हॅलेंटाईन डे बावनकुळेंनी यांचा व्हॅलेंटाईन डे करून टाकला. त्याला काय करणार आता. त्याच्यात दोष कोणाचा नाही आहे. आता सेटलमेंट झाली असं आहे. 4.5 तास जेव्हा तुम्ही रूममध्ये बसता तेव्हा तुम्ही काय बीडच्या वातावरणावर चर्चा करता. काय थंडी वाढली आहे, पश्चिम भागात गरमी आहे, उत्तरेत थंडी आहे, अशी काही चर्चा होत नाही ना. चर्चा टू द पॉइंट झाली असेल. जसं मी म्हटलं की दोघांनी म्हणजे एक गाणं म्हटलं असेल
हम और तुम थे साथी अभी है कल की बात, आज सफर में तुमने छोड़ दिया मेरा साथ, असं धनंजय मुंडे म्हणाले असतील त्यांना. धनंजय देशमुख असं म्हणतात की बावनकुळेंनी मुंडेंना भेटण्याऐवजी आमच्या कुटुंबाला भेटायला हवं होतं, ते भेटायचं विसरले. आता असं आहे की धनंजय देशमुख त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवत आहेत, त्याच्याबद्दल मी काही त्याच्यावरती मत नोंदवणं तो काही उचित नाही मला, त्यांचं मत आहे. मराठा आंदोलनाची तीव्रता कमी करण्यासाठी सुरेश धसचा वापर जरांगेंचं महत्त्व कमी करण्यासाठी. बघा, सुरेश धस हे चांगले वक्ते आहेत. सुरेश धस हे एखाद्या मोठ्या जनसमुदायाला खिळवून ठेवू शकतात. त्यांच्या शब्दातलं एक जी फेकण्याची म्हणजे शब्द हे करण्याची आणि त्याच्यामुळे मोहित करण्याची जी कला आहे ती त्यांना अवगत आहे. ते सगळं जरांगेंपाशी नाही आहे. जरांगेंपाशी काय आहे तर कमिटमेंट आहे. समाजाच्या प्रती असलेल्या त्यांच्या प्रामाणिक भावना त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतात. पण ह्या सगळ्याला छेद देण्यासाठी धस आले आणि धस गेले. कारण का आता कोणीही तुम्ही एकदा ज्या शत्रू म्हणजे ज्याला तुम्ही शत्रू मानून त्याच्यावर हल्ला करत होतात त्याच शत्रूबरोबर जेव्हा तुम्ही 4.5 तास बसता तेव्हा तुमच्या युद्धातली सगळी दाहकता तीव्रता संपते. तुमच्या युद्धाचं शस्त्रच बोथड झालं. एक तर त्यांनी एक ते आणि दुसरं ते सोमनाथ सूर्यवंशीच्या बाबतीत बोलताना सांगितलं माफ करून टाका. अरे पोटचा गोळा गेलाय रे, त्या आईचा पोटचा गोळा गेलाय. कुठल्या तोंडाने आपण त्या आईला सांगायचं आई माफ करून टाक. आणि त्या आईने उत्तर दिलं ना तरी आईने अजून काहीच सांगितलं नाही. आई जेव्हा खरं सगळं सांगेल तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राच्या काटे उभे राहतील. राज्यामध्ये मुख्यमंत्री सहायता निधी असा कक्ष आहे मंत्रालयामध्ये आणि त्याच ठिकाणी चिमटे यांची चिवटे त्यांना तिथून काढण्यात आलं होतं जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आता नवीन एक GR आलेला आहे. त्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांसारखा उपमुख्यमंत्री यांचा एक वैद्यकीय पक्ष असणार आहे. कसं बघता की 2-2 एक मुख्यमंत्र्यांच्या नावाने उपमुख्यमंत्र्यांच्या त्याला बरं आहे. महाराष्ट्राचं भलं होईल. चांगल्या अजून एक उपमुख्यमंत्र्यांनी मदत कक्ष उभा राहावा जेणेकरून महाराष्ट्राच्या गोरगरीब माणसांना वैद्यकीय मदत व्हायला सोपं जाईल. पैसे आहेत भरपूर सगळ्यांकडेच. त्या सगळ्या पैशाचा वापर करावा त्यांनी महाराष्ट्राच्या भल्यासाठी करावा. मला तर आनंद वाटतोय की अजून 4 मदतीचे कक्ष उभे करावेत. पैशाचा पाऊस पाडावा. काय वाईट आहे? नाही मला त्यांच्याबद्दल काय माहिती. भ्रष्टाचाराची जेवढी प्रकरणे येत आहेत ते तर साफ दिसते की 10 रुपयाची वस्तू 50 रुपयाला घेतली. आता हे सगळं जर या सरकारला मान्य होणार असेल, अर्थात हे सरकार महाराष्ट्राच्या लोकांनी निवडलेलं आहे, तर लोकांपर्यंत जाईल हे सगळं आणि लोक आता न्याय करतील. हा जो मुजोरी आलेली आहे, शेतकऱ्यांना भिकारी म्हणणं, भ्रष्टाचाराला राजमान्यता देणं, हे सगळं फार दिवस चालत नाही. ठीक आहे, आता नवीन आहेत, नवीनच सरकार स्थापन झालंय, त्यामुळे हा जो माज आहे सत्तेचा हा चालू आहे, पण हे फार दिवस टिकणार. आणि भारतीयांना बेड्या घालून एका विमानात बसवून त्यांना शौचालयही जाता येत नाही, कुठलीही लघुशंका करायला जाता येत नाही. अतिशय घाणेरड्या पद्धतीने भारतीयांना वागणूक देण्याचं काम अमेरिका शासन करतंय. खास करून अतिशय जातीयवादी, अतिशय हेखेखोर असलेला ट्रम्प हा एका वेगळ्याच भूमिकेत आहे आणि ही भूमिका भारतीयांना अन्याय करणारी आहे. भारतीय ह्याच्यापुढे अमेरिकेत टिकूच शकणार नाही.
नाही सोडणार नाही वगैरे मला माहित नाही त्या काय बोलल्या आहेत. अदृश्य शक्तीने हात दिसतोय हो तुम्हाला. आरोप झाल्यानंतर जेव्हा कॅन्सल होतं तेव्हा कोणाचा हात आहे काय वेगळं सांगायला पाहिजे. हे सगळ्यात धनंजय मुंडेंचा हात आहे. पण त्याला खात्री आहे की माझा राजीनामा घेण्याची ताकद कोणाची येतच नाहीये. त्याच्यामुळे तो बेदरकार आहे. आता अजितदादा सुद्धा हताश होऊन बोलून गेले की मी दिला होता तर त्यांनी त्याचा विचार करावा. हे चांगलं नाहीये. ते जे बोलतायत हे चांगलं नाहीये. हे त्यांच्यातलं याला म्हणतो आपण फ्रस्ट्रेशन. मी काहीच करू शकत नाही. हेल्पलेसनेस दाखवत आहे अजितदादांचं. अजितदादा एवढे असहाय्य कधी दिसत नाहीत. ही इज अ मॅन ऑफ वर्ड्स. ते भले माझा आणि त्यांचं काय आहे कसं आहे ते बाजूला ठेवूया. फार मोठा माणूस आहे तो. पण ते असे असहाय्य कधी मला दिसले नव्हते की मी दिला होता तर त्यांनी त्याचा विचार करावा. अजितदादा ते जे आम्ही अजितदादा बघितले त्यांनी सांगितलं ते चल जाऊन राजीनामा देऊन जा. पण ही हिंमत ते धनंजय मुंडेच्या बाबतीत का दाखवत नाही हे मला काही माहित नाही का दाखवत.